उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नांदेडमधील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेट घेतली आहे। श्रीनगरमध्ये देशसेवा करत असताना गाडी दरीमध्ये कोसळल्यानं सचिन वनंजे शहीद झाले। शहीद सचिन वनंजेंच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 कोटींची मदत दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आणि शहीद जवान सचिन वनंजेंच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्याचा प्रयत्नही सरकार करत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे। महाराष्ट्रातला जवान जर तिथं देशाच्या करता शहीद झाला तर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक रकमी म्हणून 1 कोटी रुपये देण्यात येतात। ते पैसे निश्चितपणे राज्य सरकारकडे देण्यात येतील असतात। जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलं असता पण झालं कार्यक्रम झालं मी त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहे। रमाई घरकुल योजनेमध्ये देखील त्यांच्या परिवाराला घरकुल देण्याच्या बद्दलच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आज अजित पवार यांनी भेट दिली, काय चर्चा झाली? काय आहे ते म्हणतायत की नाही का तुझं क्वालिफिकेशन झाले, तू जॉब करू शकतेस आणि म्हणजे वनंजेला वीरमरण आले नाही का, हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं आणि आता इथून पुढे त्यांचं स्वप्न तुला पूर्ण करायचे, तुझ्या बाळाला तुला वाढवायचे, त्याच्यासाठी तुला सगळ्या गोष्टी स्ट्रॉंगली हँडल करायचे असं ते म्हणत होते आणि त्यांनी दिलाय शब्द आता ते मला पूर्ण करायचे नाही का।